नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. केंद्रीय कायदा मंत्रालयाने काल महिला आरक्षण कायद्यानुसार अधिसूचना जारी केली, ज्यामुळे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडवण्याचा दृष्टिकोन घेऊन आला आहे. तथापि महिलांना तात्काळ आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या नियमानुसार हे आरक्षण 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेनंतर आणि त्याच्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेनंतरच लागू होईल. यामुळे 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी 33% जागा राखीव राहतील. संसदेत सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर झालेल्या या विधेयकावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या कायद्यात देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरवलं आणि त्याला राजकीय पद्धतीने पाहू नये असं सूचित केलं. त्यांनी महिलांना त्याचे हक्क मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून या कायद्याचं महत्त्व उल्लेख केलं. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी या कायद्याच्या प्रक्रियेत राजकारणाचा वास असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारवर जनगणनेच्या नावाखाली महिलांची दिशाभूल करण्याचा आरोप केला आणि म्हटलं की हे पाऊल निवडणुका जिंकण्यासाठी उचललं जात आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांनी या अधिसूचनेला तांत्रिक कारणामुळे लवकर जारी केल्याचं स्पष्ट केलं. गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आज दुपारी 4 वाजता संसदेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर मतदान होणार आहे. नाशिकमधील एका नामांकित कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचं प्रकरण आता राष्ट्रीय पातळीवर चर्चेला आलं आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाची चौकशी करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी तपासाची सर्व महत्त्वाची कागदपत्रे एनआयकडे सुपूर्द केली असून यामध्ये केवळ धर्मांतराचाच मुद्दे नाही तर देशविघातक शक्तीचा हात आहे का याचा देखील तपास केला जाणार आहे. विशेषतः रॅकेटला परदेशातून आर्थिक मदत मिळत होती का आणि या प्रकरणाचे दिल्लीतील बॉम्बस्फोटासोबत काही संबंध आहेत का याचं विश्लेषण करण्यात येईल. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत उच्चस्तरीय पथक नाशिकमध्ये पाठवलं आहे. या पथकात निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त डीआयजी बी.के. सिन्हा आणि सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा समावेश आहे. हे पथक कंपनीच्या आवारात जाऊन पाहणी करेल आणि पीडित महिलांशी सविस्तर चर्चा करून गोपनीय अहवाल सादर करेल. नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीत झालेल्या गंभीर प्रकरणात हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केलं जात होतं आणि विरोध केल्यास लैंगिक आणि मानसिक छळ करण्यात आला. हे सर्व कृत्य एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नियंत्रित होत होतं. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसापासून फरार आहे आणि पोलिसांनी तिच्या शोधासाठी 3 पथकं तैनात केली आहेत. आतापर्यंत कंपनीचा HR अश्विनी चैनींसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित 9x9 लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी झालेल्या कॉन्सर्टमध्ये काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली, ज्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर अवस्थेत ICUमध्ये उपचार घेत आहे. प्रारंभिक तपासानुसार अंमली पदार्थांच्या ओव्हरडोसने हे मृत्यू झाले आहेत. या घटनेनंतर नेस्को व्यवस्थापनानं अधिकृत निवेदन जारी करत मृतांच्या कुटुंबियासोबत शोक व्यक्त केला आहे. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बाबतीत सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करण्यात आलं असल्याचा दावा केला आहे. व्यवस्थापनाने सांगितलं की कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती आणि अंमली पदार्थाच्या वापरावर त्यांचं 0 टॉलरन्स धोरण आहे. राजकीय वर्तुळात या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी नेस्कोच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नो कॅमेरा पॉलिसी का राबवण्यात आली होती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि ड्रग्जचा पुरवठा कुठून झाला हे शोधलं जात आहे. काही दिवसापूर्वी आशा भोसले यांच्या निधनामुळे कार्यक्रम रद्द होईल असं वाटत होतं. मात्र मंगेशकर कुटुंब आणि ट्रस्ट यांनी त्यांच्या आयुष्याकडे उत्सव म्हणून पाहण्याच्या विचाराने कार्यक्रम नियोजित वेळेतच घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे भूमिपूजन झालं. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर धनंजय केळकर यांनी संस्थेच्या उभारणीविषयी माहिती दिली आणि फडणवीस यांच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक भाकीतही केलं, ज्यावर फडणवीस यांनी विनोदी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांनी मंगेशकर कुटुंबियाच्या देशभक्तीचा आणि सेवाभावाचा विशेष उल्लेख केला.
त्यांनी सांगितले की या कुटुंबानं कधी सेवेचा सौदा केला नाही, तर समाजासाठी सातत्याने योगदान दिलं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा सूर जगात कायम राहील, असंही त्यांनी नमूद केलं. शेवटी आशाताईंच्या सकारात्मकतेचा आणि ऊर्जा भरलेल्या जीवनाचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की त्यांच्यासारखी व्यक्ती पुन्हा निर्माण होणं कठीण आहे. तसेच या नव्या रुग्णालयासाठी पायाभूत सुविधा आणि मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात जपानी मेंदूज्वर या धोकादायक संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती मोहिमेला वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या आरोग्याचं संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं स्पष्ट करत आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचं आवाहन केलं आहे. 2015-16 दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राबवलेल्या या उपक्रमामुळे सध्या रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे. जपानी मेंदूज्वर हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून तो मेंदूवर परिणाम करतो. यामुळे झटके, गंभीर गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका निर्माण होतो. त्यामुळे लसीकरण आणि जागरूकता हेच या आजारावरील प्रभावी उपाय मानले जात आहे. राज्यात उष्णतेची लाट सध्या तीव्र होत असून पुणे शहरासह विविध ठिकाणी तापमान 40 अंशावर स्थिर आहे. लोहगावला सलग दुसऱ्या दिवशी तापमान 42 अंशावर पोहोचलं, तर पुण्यात देखील उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट होण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव वाढेल. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण क्षेत्रात पुणे शहरात 18 आणि 19 एप्रिल रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे शहरवासियांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. गुरुवारी पंजाब किंग्सनं मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. मुंबईने क्लिंटन डिकॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण पंजाबने लक्ष्य 21 बॉल्स आधीच पार करत 16.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 198 धावा केल्या. पंजाबच्या विजयात कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभास सिमरन सिंह यांची शतकी भागीदारी निर्णायक ठरली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे पंजाबला एकतर्फी विजय मिळवता आला. कॅप्टन श्रेयस अय्यरनं 49 चेंडूमध्ये 75 धावा करून विजेत्या संघाचं नेतृत्व केलं, तर प्रभास सिमरन सिंहनं 43 चेंडूत 56 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजामध्ये क्लिंटन डिकॉकनेच एकटा संघर्ष केला, परंतु त्याच्या उत्कृष्ट शतकानंतरही शेवटच्या फलंदाजांनी कुठल्याही ठोस योगदान दिलं नाही. पंजाब किंग्सनं या विजयासह आपली सलग दुसरी आणि एकूण चौथी विजयाची मालिका कायम राखली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.